हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्रा या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जसं की रोज जे आपण करंट अफेअर डिस्कस करतो, लोकसत्ता डिस्कस करतो, द हिंदू डिस्कस करतो, त्याच्यावरती आधारित मिनिमम 10 क्वेश्चनचं एक वेगळं बहुपर्यायी क्वेश्चन जे असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, एमसीक्यू ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे क्वेश्चन त्याच्यावरतीच फॉर्म करून इव्हिनिंग टाइमला रोज आपलं एमसीक्यूचं वेगळं लेक्चर असतं. त्याच्यामध्ये मिनिमम 10 क्वेश्चन आपलं डिस्कस करायचा प्रयत्न असतो. तशाच पद्धतीचे क्वेश्चन तुमच्यासमोर घेऊन आलोय. बघूयात मग महत्त्वाचे क्वेश्चन कोणते आहेत. फक्त लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर सांगतोय मी, ज्यावेळेस आपण क्वेश्चन रीड करतोय, ज्यावेळेस आपण क्वेश्चनचं डिस्कशन सुरू करतोय, तर पहिल्यापासून तुम्ही एक पॅटर्न फॉलो करायचा आहे. क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय ना, त्यावेळेस व्हिडिओ पॉज करा, तो क्वेश्चन व्यवस्थितरित्या वाचा, त्याचा आन्सर तुम्हाला येते का बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ते डिस्कशन सुरू करा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न करा, त्या क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतोय का ते बघा आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचं उत्तर काय आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काय आहे ते बघा. म्हणजे या लेक्चरचा जास्तीत जास्त बेनिफिट तुम्हाला घेता येईल. हा क्वेश्चन सांगण्याच्या अगोदर अनेक लेक्चरमध्ये मी अनेक वेळा सांगितलं की क्वेश्चन कशा पद्धतीने आपल्याला रीड करायचा आहे आणि कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने त्याला सामोरं जायचं आहे. या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा आपल्याला क्वेश्चनचं डायरेक्शन वाचण्याची गरज असते. म्हणजे संघराज्य या संकल्पनेविषयी कोणतं विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारलंय. कोणतं विधान किंवा कोणती विधाने असं आपल्याला विचारलंय. मग याच्यामध्ये बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बरोबर आहे, हे झालं डायरेक्शन. कधी कधी खालील विधान विचारात घ्या इथं स्टेटमेंट असतं आणि खाली योग्य स्टेटमेंट कोणतं आहे ते, योग्य विधान कोणतं आहे ते निवडा असतं किंवा बरोबर विधान कोणतं आहे ते निवडा असतं किंवा त्याच्या विरुद्ध चुकीचं विधान कोणताही निवडायचं असतं किंवा अयोग्य विधान कोणताही निवडायचं असतं. आणि याच्यामध्येच आपली अनेक वेळा गफलत होत असते. म्हणजे ते योग्यचं अयोग्य आपण समजून क्वेश्चन सोडवतो, चूकचं बरोबर समजून क्वेश्चन सोडवतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा क्वेश्चन रीड करण्याची पद्धत आपल्याला, टेक्निक आपल्याला माहिती पाहिजे. ती टेक्निक काय आहे तर पहिल्यांदा डायरेक्शन काय असतं हे पहिल्यांदा डायरेक्शन वाचायचं आणि त्यानंतर क्वेश्चनचा जो मेन गाभा आहे तो वाचायला सुरुवात करायचा. आता आपण डायरेक्शन काय क्वेश्चनचं वाचलं, बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे ते निवडायचं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट, विशेष करून हा क्वेश्चन संघ राज्याशी संबंधित आहे, जे की आपण सकाळच्या लोकसत्ता डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संघराज्य पद्धती काय आहे हे आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. ते तुम्ही बघितलं असेल तर हा जो क्वेश्चन आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला यशस्वीरित्या सोडवता येईल. पहिलं स्टेटमेंट काय, सरकारची संघराज्य प्रणाली ही अशी प्रणाली आहे जी राष्ट्रीय, म्हणजे युनियन गव्हर्नमेंट त्याला आपण म्हणतो, संघीय सरकार ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक सरकार म्हणजे ग्रामपंचायत, म्युन्सिपालिटीज वगैरे सगळे ते स्थानिक सरकार यांच्यात सरकारचे अधिकार विभाजित करते. हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे तर ऑब्वियस आहे, बरोबर आहे. कारण आपल्या भारतामध्ये संघराज्य पद्धती आहे आणि आपल्या भारतामध्ये आपल्याला राज्य सरकार पाहाव्यास मिळतं, केंद्र सरकार म्हणजे संघीय सरकार पाहाव्यास मिळतं, त्याला आपण युनियन गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा पाहाव्यास मिळतात, त्यामुळे ग्रामपंचायत आहे, त्यामध्ये ग्रामपंचायत आहे, म्युन्सिपालिटीज आहेत. त्यामुळं हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं स्टेटमेंट काय आहे, पाकिस्तान, भारत, ब्राझील, स्वित्झर्लंड, इथं ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा इत्यादी हे जे देश आहेत हे संघीय सरकारची लक्षणीय उदाहरणे आहेत असं या ठिकाणी म्हटले, जे की तंतोतंत बरोबर स्टेटमेंट आहे. या सर्व देशांमध्ये संघ राज्य पद्धती असलेली आपल्याला पाहावयास मिळते, फेडरल गव्हर्नमेंट तिथं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे दुसरं सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता बरोबर स्टेटमेंट शोधायचं आहे. म्हणजे बरोबर स्टेटमेंट कोणते आहेत, पहिलं आणि दुसरं. म्हणजे आपलं उत्तर जे असणार आहे ते ए हे उत्तरात असणार आहे, बाकीचे जे आहेत ते चुकीचे पर्याय असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हा पहिला क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघूयात. पुढचा क्वेश्चन जो आहे तो योग्य विधान निवडा असं आपल्याला विचारलंय. डायरेक्शन काय क्वेश्चनचं तर योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. मग पहिलं विधान काय, ब्रिटिश देशाकडून आपण संसदीय प्रणाली घेतली आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे, हा जो क्वेश्चन आहे तो सकाळी आपण न्यूजपेपरमध्ये, लोकसत्तामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली संसदीय प्रणाली जी आहे, आपली पार्लमेंटरी सिस्टम आहे, त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये लोकसभा हे सभागृह असतं, राज्यसभा हे सभागृह असतं, त्याची थोडी डिस्कशन आपण सकाळच्या लोकसत्तामध्ये केलं होतं, याची इन्फॉर्मेशन बघा म्हणून सांगितलं होतं. त्याच्या आधारावरतीच मी हा क्वेश्चन फॉर्म केलाय. पहिलं पर्याय जो आहे तो ब्रिटिश देशाकडून आपण संसदीय प्रणाली घेतली आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे तर बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे ते लोकसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तिसरं स्टेटमेंट आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तर याच्यामध्ये दुसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं स्टेटमेंट आहे. लोकसभा हे आपलं
लोअर सभागृह आहे त्याला आपण कनिष्ठ सभागृह असं संबोधतो. आणि जे राज्यसभा आहे ते आपलं वरिष्ठ सभागृह आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण अप्पर हाऊस असं संबोधतो. त्यामुळं तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे, पण दुसरं स्टेटमेंट ते आहे ते चुकीचं आहे, कारण लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह नाही. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं आणि तिसरं जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे योग्य आहे. म्हणजे आपला आन्सर कोणता असणार? बी, पहिलं आणि तिसरं हे स्टेटमेंट आहे. म्हणजे आपलं आन्सर बी झालं. आता याच्यामधून आणखी एक टेक्निक तुम्हाला सांगतो. कधी कधी तुम्हाला कॅन्सलेशन मेथड वापरावी लागते. तुम्ही अनेक वेळा कॅन्सलेशन मेथड ही पद्धत ऐकली असेल किंवा मार्गदर्शन सुद्धा कुणाकडून तर घेतलं असेल. कॅन्सलेशन मेथड काय असते? काय उत्तर आहे याच्यापेक्षा काय उत्तर नाही हे शोधणं, त्याला आपण कॅन्सलेशन मेथड म्हणतो. म्हणजे समजा दुसरा जो पर्याय आहे तो तुम्हाला परफेक्ट माहिती आहे, पहिला आणि तिसऱ्याविषयी तुम्हाला काय माहिती नाही, परंतु दुसरा हा पर्याय परफेक्ट माहिती आहे की लोकसभेला वरिष्ठ सभागृह नाही कनिष्ठ सभागृह म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे याच्यामध्ये दुसरा पर्याय असणारं सगळं कॅन्सल करायचं. म्हणजे काय? पहिला आपल्याला उत्तर दिलं 1 आणि 2, याच्यामध्ये 2 आहे पण तुम्हाला माहिती आहे की 2 हे उत्तर नाही आहे, म्हणजे हा पर्याय कॅन्सल होईल. म्हणजे हे योग्य असूच शकत नाही, कारण याच्यामध्ये 2 आलेलं आहे. त्याचबरोबर वरीलपैकी सर्व म्हटले. वरीलपैकी सर्व म्हणजे काय? 1, 2 आणि 3 तिन्ही पण आले, म्हणजे याच्यात 2 आले, म्हणजे सी पर्याय सुद्धा कॅन्सल झाला. राहिलं काय आता? एकही नाही हा एक पर्याय राहिला, आणि बी म्हणजे 1 आणि 3 हा एक पर्याय राहिला. म्हणजे तुमची रिस्क जी आहे ते 50% कमी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे या दोन्हीपैकी तुम्हाला एक चॉईस करायचा आहे. याला आपण कॅन्सलेशन मेथड असं संबोधतो. अशा प्रकारच्या ज्या मेथड असतात त्या सुद्धा तुम्हाला येणं कुठंतरी गरजेचं आहे. त्या मेथड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही मेथड या क्वेश्चनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या टेक्निक असतात त्या खूप कामाला येतात. ज्यावेळेस तुम्ही कन्फ्युजन एखाद्या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज असतात त्यावेळेस अशा प्रकारच्या टेक्निक वापरणं अत्यंत गरजेचं असतं. हा क्वेश्चन झाला. पुढचा कोणता महत्वाचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला ते बघूयात. पुढचा क्वेश्चन गानसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी रिलेटेड आहे. काय दिले बघूया आपण. लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सन्मान कोणत्या साली दिला गेला? लता मंगेशकरशी रिलेटेड जे काही एमसीक्यूज महत्वाचे आहेत त्याच्याविषयी वेगळं व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड आपल्या चॅनलवरती केलंय. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर अवश्य बघून घ्या, जेणेकरून लता मंगेशकर यांच्याशी रिलेटेड जे काही महत्वाचे एमसीक्यूज भविष्यामध्ये येऊ शकतात एक्झामला ते तुम्हाला परफेक्ट होऊन जातील. त्यामुळे ते व्हिडिओ बघून घ्या. याच्यामध्ये मग आपल्याला कोणत्या साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला, सन्मान दिला गेला हे विचारलंय. तर त्याच्यामध्ये जे आपलं उत्तर आहे ते 2001 साली त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला. त्यामुळे ए, बी आणि डी जे आहे ते चुकीचं आहे. सी हे आपलं खऱ्या अर्थानं उत्तर असेल. त्यांना भारतरत्न पुरस्कार हा 2001 या साली दिला गेलाय. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? जवाहरलाल नेहरू, इथं चुकून नेहरी झाले, जवाहरलाल नेहरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? खालीलपैकी कोणाची नियुक्ती कुलगुरूपदी झाली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या? त्याला आपण JNU म्हणतो, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. JNU इतर कारणांमुळे सुद्धा अनेक न्यूजमध्ये असं तुम्हाला माहिती असेल ते. मग आता सकाळी लोकसत्ताला आपण बघितलं होतं, एक महाराष्ट्रामधलीच पर्सनॅलिटी आहे. विशेष करून ती पर्सनॅलिटी सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होते, म्हणजे होत्या. त्यांची नियुक्ती आता JNUच्या कुलगुरूपदी, त्याला इंग्लिशमध्ये व्हाईस चान्सलर असं म्हणतात, त्या व्हाईस चान्सलरपदी त्यांची निवड झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता त्याच्यामध्ये कुणाची निवड झाली? तर ए पर्याय आहे डॉक्टर शांताबाई पंडित दांडेकर, बी पर्याय आहे डॉक्टर आनंदी पंडित धुमाळ, सी पर्याय आहे डॉक्टर शांतिश्री धुलीपुडी पंडित, आणि डी पर्याय आहे डॉक्टर रमाबाई नाना पंडित. तर आपलं उत्तर जे आहे ते सी आहे, डॉक्टर शांतिश्री धुलीपुडी पंडित हे आपलं उत्तर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. लोकसत्ताच्या फ्रंट पेजलाच ही न्यूज आपण बघितली होती. त्यामुळे उत्तर जे आहे ते सी असेल. बाकी सर्व जे पर्याय आहे ते चुकीचे पर्याय असलेले या ठिकाणी पाहावयास मिळतात. डॉक्टर शांतिश्री धुलीपुडी पंडित यांच्याविषयी अनेक इतर पण इन्फॉर्मेशन आहे, पण लेक्चरच्या शेवटी थोडीशी त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला आणखी जाणून घेता येईल, कारण त्यांच्यावरती आणखी क्वेश्चन आपण फॉर्म केलेले आहे. त्यामुळे आत्ताच त्यांची इन्फॉर्मेशन सांगितली तर पुढच्या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे त्यात इन्फॉर्मेशन आत्ताच नाही सांगत, क्वेश्चनच्या मार्फतच आपण ती इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात. पुढचा क्वेश्चन आहे ते जमिनीची खरेदी विक्री
आता आत्ताच्या बजेटमध्ये जमिनीची खरेदी विक्रीतले जे काही फसवेगिरीचे प्रकार आहेत ते रोखण्यासाठी एक ॲडव्हान्समेंट आणले गेले, एक प्रोजेक्ट नवीन आणला गेला आहे आणि तो प्रोजेक्ट पहिल्यांदा पुणे या शहरावरती अंमलबजावणी त्याची होणार आहे. पुण्यामध्ये ट्रायल बेसिसवरती तो अंमलबजावणी त्याचे इम्प्लिमेंटेशन होणार आहे, त्यानंतर सगळीकडे ते लागू होईल, अशा प्रकारची न्यूज होती. त्यामुळं त्याच्यावरती क्वेश्चन हा फॉर्म केलाय. काय म्हणतोय क्वेश्चन? जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारात होणारे जे फसवणुकीचे प्रकार आहेत ते रोखण्यासाठी जमिनीचा आता विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. जमिनींना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे आणि तो क्रमांक काय म्हणून ओळखला जातो, अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. पहिला पर्याय आहे युनिक लँड ॲक्वायर्ड, दुसरा आहे बी म्हणजे बी पर्याय आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन, तिसरा म्हणजे सी आहे मल्टिपल लँड ॲक्विजिशन आणि डी आहे होल लँड ॲक्विजिशन. तर याच्यापैकी उत्तर जे आहे ते बी उत्तर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते, युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन. याच्याविषयी सकाळी आपण डिस्कस केले, त्याच्यामुळे हा पर्याय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर आपलं आहे बी, बाकी सगळे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा त्याच्याविषयीच क्वेश्चन असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यामध्ये युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन या प्रोजेक्टच्या अंतर्गत कोणती माहिती एका क्लिकमध्ये मिळणार आहे? एका क्लिकमध्ये तुम्हाला कोणती माहिती मिळणार आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन या सिस्टममध्ये, प्रोजेक्टमध्ये? पहिला पर्याय आहे जमिनीचे क्षेत्र आणि जमिनीचा मालक कोण आहे, दुसरा पर्याय आहे घर आणि घराचा मालक कोण आहे, तिसरा पर्याय आहे कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे कंत्राट, तिसरा डी पर्याय आहे चौथा पर्याय म्हणजे डी पर्याय आहे महापालिका पोर्टल. तर याच्यामध्ये कॉमन सेन्सचा भाग काय आहे? याच्या अगोदर आपण काय बघितलं तर हा जो युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन प्रोजेक्ट आहे तो जमिनीशी रिलेटेड आहे, म्हणजे घराशी रिलेटेड त्याचा काही संबंध असणार नाही, म्हणजे बी पर्याय लॉजिकलीच कॅन्सल झाला. म्हणजे लॉजिक वापरणं, याला लॉजिक वापरणं असं म्हणतात. बी पर्याय कॅन्सल झाला. सी पर्याय कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे कंत्राट हा सुद्धा कॅन्सल होते, कारण हे जमिनीशी रिलेटेड आहे, जमिनीच्या व्यवहाराशी रिलेटेड आहे, खाजगी व्यवहार जे होतात त्याच्याशी, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचा त्याच्यामध्ये काही संबंध येत नाही. आता डी पर्याय आणि ए पर्याय उरला. याच्यामध्ये तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु याच्यामध्ये कॉमन सेन्स आहे की इथं जमिनीचे क्षेत्र आणि जमिनीचा मालक हा पर्याय आपल्याला दिलाय. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आणलायच कशासाठी, बजेटमध्ये घोषणा याची केलीच कशासाठी, तर जमिनीचे जे व्यवहार होतात त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होऊ नये याच्यासाठी खरं तर हा प्रोजेक्ट आणलाय. म्हणजे जमिनीची फसवणूक आपली कशी होऊ शकते व्यवहारामध्ये, तर त्याचा मालकही वेगळाच आहे, परंतु मालक वेगळाच आहे म्हणून म्हणजे मालकाचं नाव बदलणं, वेगळ्याच मालकाची जमीन आहे परंतु ती आपली आहे म्हणून विकणं, अशा प्रकार त्याच्यामध्ये घडत असतात. हे दैनंदिन व्यवहारातले प्रकार आहेत. त्यामुळं लॉजिकली तुम्हाला ए हा पर्याय निवडता यायला पाहिजे. महापालिका पोर्टलचा त्याच्यामध्ये काही संबंध यायला नाही पाहिजे. समजते? म्हणजे लॉजिकल अप्लाय करणं, याला आपण म्हणू शकतो की लॉजिकल अप्लाय करणं. लॉजिक तुमचं जे असतं ते अप्लाय करणं याला म्हणतात. मग याच्यामध्ये करेक्ट पर्याय आहे आपला ए. ए हे आपलं उत्तर आहे. या एका क्लिकमध्ये, या प्रोजेक्ट अंतर्गत एका क्लिकमध्ये जमिनीचं क्षेत्र एक्झॅक्ट किती आहे, जो विकणारा मालक आहे त्याच्या नावावर जमिनीचं क्षेत्र एक्झॅक्ट किती आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळू शकतं. त्याचबरोबर जमिनीचा मालक, जी जमीन आपण खरेदी करतोय त्या जमिनीचा मालक कोण आहे एक्झॅक्ट, तो आपल्याला एका क्लिकमध्ये समजू शकतं. त्यामुळं पर्याय आपला ए बरोबर आहे. त्यामुळे डी सुद्धा, महापालिका पोर्टल सुद्धा, हा सुद्धा पर्याय चुकीचा असलेला पाहावयास मिळतं. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलंय, बंदीनंतर पहिल्यांदाच कोणत्या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे? सकाळीच आपण लोकसत्तामध्ये ही न्यूज बघितली होती, त्याच्यावरूनच क्वेश्चन फॉर्म केलाय. पहिला पर्याय आहे मावळ, बी पर्याय आहे बारामती, सी पर्याय आहेत सोलापूर, डी पर्याय आहेत पंढरपूर. तर आपलं उत्तर आहे मावळ. मावळमध्ये पहिल्यांदा, ही बंदीनंतर पहिल्यांदा बैलगाडा शर्यत तिथं आयोजित केली आहे. त्यामुळे हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आपलं उत्तर आहे ए. पुढचा पर्याय आहे जवाहरलाल विद्यापीठाची स्थापना. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची जी स्थापना आहे ती कोणत्या साली झाली, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए आहे 1969, बी आहे 1989, सी आहे 1980 आणि डी आहे 1952. आपलं उत्तर आहे ए. 1969 साली JNUची म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे. आणि हे ज्या कुलगुरुपदी निवड झाली नवीन व्यक्तीची, त्याच्यावरून हा सुद्धा क्वेश्चननी फॉर्म केलेला आहे इथं. पुढचं उत्तर आहे JNUच्या पहिला महिला कुलगुरू कोण असं म्हटलंय. आता आपण कुलगुरू पदी निवड झाली त्यांचं नाव तर बघितलं, परंतु त्या खरंच पहिल्या आहेत की दुसऱ्या आहेत की किती आहेत आपल्याला माहिती नाही. हे लोकसत्तामध्ये सकाळी आपण डिस्कस केले. मग याचं उत्तर कोणतं आहे, तर पहिला पर्याय आपल्याला ए दिला, डॉक्टर शांतीश्री धुलीपुडी पंडित, म्हणजे आता त्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव दिले.
बी पर्याय डॉक्टर नम्रता लहाने, सी पर्याय डॉक्टर शबाना शेख आणि डी पर्याय डॉक्टर नमिता कुमार. तर उत्तर आपलं आहे ए, डॉक्टर शांतिश्री धुलीपिडी पंडित यांची जी आता नियुक्ती झाली त्या पहिल्या महिला कुलगुरू JNUच्या असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्या अगोदर व्हाईस चान्सलर म्हणजे महिला कुलगुरू कोणीही झालेल्या नाहीत. त्याच्या अगोदर जे झालेत सगळे पुरुष कुलगुरू होते. आता ह्या जे झालेत त्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. आणि या अगोदर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी आपली आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करत होत्या. त्यांची आता तिथं नियुक्ती झाली. त्याचबरोबर त्यांच्यावरती अनेक आरोप सुद्धा याच्या अगोदर लागलेले आहेत. ट्विटर अकाउंट सुद्धा त्यांचं ट्विटरनं बॅन केलं होतं वेगवेगळ्या ट्विटमुळं, कॉन्ट्राव्हर्शियल ट्विटमुळं. त्यामुळे ही पर्सनॅलिटी कॉन्ट्राव्हर्सी जास्त निर्माण करणारी पर्सनॅलिटी. त्याचबरोबर UGC जे आहे, UGCला अनेक समाज माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की अशा प्रकारची कॉन्ट्राव्हर्सी असणारी पर्सनॅलिटीज का तुम्ही नियुक्ती केली, कोणत्या आधारावरती यांची निवड केली, या निवडीवरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत, प्रश्न उठवले जात आहेत. त्यामुळे ही जी पर्सनॅलिटी आहे ती जास्त न्यूजमध्ये असलेली पाहावयास मिळते. त्यामुळे मी यांच्यावरती क्वेश्चन फॉर्म केलाय. एवढं खरं तर या पर्सनॅलिटी विषयीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणं गरजेचं होतं. म्हणजे एकंदरीत या क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते ए उत्तर असलेलं पाहावयास मिळते. पुढचा क्वेश्चन जो आहे तो आधारप्रमाणे जमिनींना युनिक क्रमांक देण्याचा प्रकल्प कोणता. तर ऑब्वियस आहे, आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल. ए पर्याय आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन, बी पर्याय आहे युनिक लँड नंबर, सी पर्याय आहे लँड आधार कार्ड, डी पर्याय आहे लँड परचेसिंग नंबर. तर आपला पर्याय जो बरोबर आहे तो ए पर्याय आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन. हा जो प्रोजेक्ट आहे तो बजेटमध्ये प्रस्तुत केला गेला होता, मांडला गेला होता. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा ठरतो. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि आणखी महत्त्वाचा का ठरतो तर याचं जे ट्रायल बेसिस याचं आहे, इम्प्लिमेंटेशन आहे, ज्याची कोणताही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायच्या अगोदर, अंमलबजावणी सगळी करायच्या अगोदर आपण ट्रायल घेत असतो. तशा प्रकारची ट्रायल बेसिसवरती हा पुण्यामध्ये इम्प्लिमेंट पहिल्यांदा केला जाणार आहे. त्यामुळं खरं तर कंबाईनसाठी MPSCसाठी हा क्वेश्चन आपल्याला महत्त्वाचा होऊन बसतो. त्यामुळे आपण याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. सकाळी पण लोकसत्ता डिस्कस करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं खरं तर आजचं जे आपलं क्वेश्चनचं डिस्कशन होतं ते क्वेश्चनचं डिस्कशन समाप्त होतंय. अशाही की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे जे क्वेश्चन आहे ते समजले असतील आणि याचा नक्की तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल अशी माझी आशा आहे. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.